कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। डार्लिंग, मला काय वाटतं, ती भावना आणि तिची आई लक्ष्मी मला जरा मूर्खच वाटतं। म्हणजे फक्त आनंदीसाठी त्यांनी या सगळ्या प्रॉपर्टीवर पाणी सोडलं। हाती आलेला इतका गोल्डन चान्स मिस कोण करतं? हा, क्रेझी। ऍडव्होकेट देशमाने वॉज राईट। ती फॅमिली ग्रेट आहे, ऍब्सोल्युटली ग्रेट। पाणी सोडलं म्हणजे प्रॉपर्टीवर त्यांचा हक्क होताच कधी? ऍक्च्युली या प्रॉपर्टीवर ना त्यांचा हक्क आहे ना आनंदीचा। खरं तर हे सगळं ना आपलं असायला हवं होतं। त्या मूर्ख बायका त्या आनंदीला घेऊन गेल्या। मी पण बघते ना किती दिवस तिला तिथे ठेवतात। यू आर राईट। आफ्टर ऑल करोडपती श्रीकांत इनामदारची एकुलती एक मुलगी आहे आनंदी। त्या मिडल क्लास घरात, त्या मिडल क्लास लोकांसोबत किती दिवस राहूच शकणार नाही। इट्स इम्पॉसिबल। ती भावना पण अशी वागते ना तसं काय आनंदीला तिनेच जन्म दिलाय। तिच्याकडे साधा जॉब नाहीये, कशी वाढवणार आहे ती आनंदीला? तिला सांभाळायला तरी जमणार आहे का आनंदीला? इन द बिगिनिंग सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतील त्यांना, खूप लाडही करतील ते आनंदीचे। पण जस जसा खर्च वाढेल तसे तसे पॅनिक होतील ते। आणि मग त्या भावनाला आठवेल की ओ, आनंदीची खरी आई तर मी नाहीच आहे। आणि मग स्वतः आपणहून आनंदीला ते आपल्याकडे परत आणून सोडतील। इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम। यू वेट अँड वॉच। सुपर्णा, डोंट बी सिली। भावना आणि लक्ष्मी सारखा मूर्खपणा आता तू करतेस। आपल्याला जे मिळवायचं होतं ते सगळं आपल्याला मिळालं, जे नाही मिळालं त्याच्यासाठी रडत कोण बसेल? अगं, जयंतराव अचानक? आई नमस्कार। ओ सुखीरा, या ना आत या। हो। नवरदेवाचा ऍक्सिडेंट झाला। नमस्कार आजी। सुखी राहा। ठीक आहे आता? जैन, नमस्कार। राहू दे राहू दे राहू दे रे. बस बस बस.
बाबा, लग्नाची सगळी अरेंजमेंट पॅलेसवर झालेली आहे. आता तुम्ही सगळे फक्त रेडी व्हा आणि तिथे या. हो, हो. अहो जयंतराव, मनात एक गोष्ट होती, बोलले तर चालेल का? आई, तुम्हाला माझ्याशी बोलताना कुठल्याही प्रकारचं प्रेशर घेण्याची गरज नाहीये. प्लीज मोकळेपणाने बोला ना. एक विनंती होती. पुढचे काही दिवस तुम्ही तुमच्या गाडीतून प्रवास करू नका. म्हणजे मी तर म्हणते, गरज नसेल तर घराबाहेरच पडू नका आणि लांबचा प्रवास तर टाळाच. आई, तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? नाही म्हणजे आजकाल तुम्ही मला जरा जास्तच काळजी घेण्यासाठी सांगताय. काय झालंय? जयंतराव, आमच्या भावनाच्या लग्नाची पण अशीच छान तयारी सुरू होती. एकीकडे आनंदी आनंद आणि दुसरीकडे नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. लक्ष्मी, जाऊ दे ना तो विषय. नाही ना, डोक्यातून तो विषय जात. त्या गोष्टी सारख्या आठवत राहतात. खूप अस्वस्थ वाटतं, मग सतत एक धाकधूक असते. जयंतराव, मी काय म्हणते, घेतली थोडी अधिक काळजी तर काय नुकसान आहे त्यात? आई, आई प्लीज डोंट वरी. जान्हवीने मला सगळं सांगितलं आणि तसंही एकदा पॅलेसवर पोचल्यावर मला बाहेर पडण्याचं काही कारणच नसणार आहे. तरीही तुमच्या समाधानासाठी मी कुठेच बाहेर नाही पडणार. ओके? आणि लांबचा प्रवासही अवॉइड करेन. ठीक आहे ना? जयंत, आमच्या लक्ष्मीचं कसं आहे ना, तिची मुलं हेच तिचं जग आहे. ही दोघं नवरा बायको आपल्या मुलांच्या आनंदातच जगतायत बघ. आजी, आता आई बाबांच्या आनंदाची जबाबदारी पण माझीच आहे. तर तुम्ही सगळे टेन्शन फ्री राहा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.